ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पराभवाच्या छायेत पश्चिम बंगालमध्ये पुन्हा परिवर्तन। बारामतीच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार विजयी। 2,18,930 इतक्या विक्रमी मतांनी सुनेत्रा पवार यांचा विजय। बारामतीमध्ये कुणीही विजयाचा जल्लोष करू नका, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं कार्यकर्त्यांना आवाहन। गुलालही उधळू नका, मिरवणुकाही काढू नका। राहुरीत अक्षय कर्डिले विजयी। 20,000हून अधिक मतांनी अक्षय कर्डिले यांचा विजय। गोविंद मोकाटेंचा केला पराभव। पश्चिम बंगालमध्ये बंगाली जनतेचा सत्ताधारी मंत्र्यांनाच दे धक्का। ममता दीदींच्या मंत्रिमंडळातील 35 पैकी 13 मंत्री पिछाडीवर। कार्यकर्त्यांनी धीर सोडू नये, शेवटच्या फेरीपर्यंत वाट पाहावी, ममता दीदींचा आत्मविश्वास। राहुल गांधींचा 100वा निवडणूक पराभव। काँग्रेसची अवस्था देशभरात दयनीय। पश्चिम बंगालच्या बंकुरामध्ये पोलिसांचा लाठीमार। भाजपा आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीमार। पश्चिम बंगालच्या आसनसोलमध्ये टीएमसी कार्यालयाची तोडफोड। भाजपच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप। मोदींनी खाल्ली झालमुरी, ममता दीदी झाला गोरीमोरी। भाजप कार्यकर्त्यांची पश्चिम बंगालमध्ये घोषणाबाजी। भगव्याच्या विरोधकांना मतदारांनी जागा दाखवली। ममता बॅनर्जींचा खेळ खलास। नवनीत राणांनी मानले मतदारांचे आभार। पश्चिम बंगालमध्ये निकालाआधीच कार्यकर्त्यांकडून पेढ्यांचं वाटप, तर दिल्लीमध्ये भाजप कार्यालयासमोर ढोल ताशांचा निनाद। दिल्लीच्या भाजप मुख्यालयात संध्याकाळी विजयाचा जल्लोष होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 6:30 वाजता भाजप मुख्यालयामध्ये जाणार। विजय थलपती ठरले जादूगार। हिंदू दलित मतं वळली टीव्हीकेकडे। तामिळनाडूमध्ये सत्ता बदल आणि सामाजिक बदलही। विजय थलपतीच्या कुटुंबियांचा जल्लोष। विजयच्या कुटुंबियांचा आनंद गगनात मावेल। तेजस्वी यादव यांच्या आत्मविश्वासावर पाणी। भाजपच्या झंझावातासमोर ममता दीदी गाठ। हिंदूंनी ममतांना नाकारलं, सुवेंदू अधिकारी यांचं मोठं वक्तव्य। पश्चिम बंगालमध्ये कलांमध्ये बहुमत मिळवल्यानंतर भाजपचा एकच जल्लोष। कार्यकर्त्यांनी झालमुरी खात आनंद केला व्यक्त। आसाममध्ये भाजपची बहुमताकडे वाटचाल। सुरुवातीच्या कलांनुसार भाजप गड राखणार। केरळमध्ये काँग्रेस प्रणित यूडीएफनं गाठली मॅजिक फिगर। सुरुवातीच्या कलांनुसार यूडीएफ 81 जागांवर आघाडीवर। डाव्यांची सत्ता जाण्याची शक्यता। तामिळनाडूमध्ये स्टॅलिन यांचा अभेद्य गट ढासळला। 234 पैकी 72 जागांवर डीएमके आणि मित्र पक्षांची आघाडी, तर अभिनेता थलपती विजयचा पक्ष क्रमांक 1 वर। शिर्डी पोलीस मागणार भोंदू अशोक खरातचा ताबा। शिर्डी पोलिसांचं पथक नाशिककडे रवाना होणार। राहता न्यायालयाचे समन्स घेऊन शिर्डी पोलीस नाशिकला जाणार। बुधवारपासून 3 दिवस मुंबईकरांना उन्हाचे तीव्र चटके बसणार। मुंबईत अनेक भागामध्ये कमाल पारा 37°C वर जाण्याची शक्यता।
मंगळवारी मुंबईमध्ये 30 तास पाणीबाणी, वडाळ्यातील बोगद्याचं काम आणि नवीन जलवाहिनीचं काम यामुळे पाणी येणार नाही. इराण अमेरिका तणावामध्ये आखाती देशांची खेळी. आता समुद्राऐवजी जमिनीवरून धावणार जागतिक व्यापार.